नमस्कार मंडळी, उद्या आहे 15 मार्च पापमोचनी एकादशी. उपवास नाही केला तरी सकाळी नक्की करा हे एक काम, खूप मोठे पुण्य मिळेल. नमस्कार सर्वांना, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. उद्या पापमोचनी एकादशी खूप मोठे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की दिवशी केलेली छोटीशी सेवा किंवा भक्ती सुद्धा आपले अनेक पाप दूर करते आणि जीवनातील अडचणी कमी करते. पण मित्रांनो, प्रत्येकालाच एकादशीचा उपवास करणे शक्य होत नाही. काही लोकांना आरोग्याची समस्या असते, काही लोकांना कामामुळे किंवा औषधांमुळे उपवास ठेवता येत नाही. तर अशा वेळी एकच प्रश्न सर्वांच्या मनात येतो, उपवास नाही केला तर काय? तर काळजी करू नका. धर्मग्रंथांमध्ये असे सांगितलेले आहे की उपवास शक्य नसेल तरी मनापासून केलेली छोटी सेवा देखील खूप पुण्य देणारी असते. म्हणूनच उद्या सकाळी लवकर उठून तुम्ही फक्त एक काम करा. सकाळी लवकर उठल्यावर सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. त्यानंतर देवघरात एक छोटासा दिवा लावा आणि त्या दिव्यासमोर बसून मनापासून विष्णू आणि लक्ष्मी यांचे स्मरण करा. कारण एकादशी हा दिवस भगवान विष्णूंना खूप प्रिय मानला जातो. यानंतर हात जोडून फक्त ही छोटी प्रार्थना बोलायची आहे. हे भगवान विष्णू, आज पापमोचनी एकादशीच्या दिवशी मी पूर्ण उपवास करू शकत नाही, पण माझ्या मनापासून केलेली ही छोटी सेवा तुम्ही स्वीकारा. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सर्व अडचणी दूर करा. यानंतर तुम्ही ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे किंवा 21 वेळा म्हणायचा आहे. फक्त 2-3 मिनटं हा मंत्र म्हणा तरी मन शांत होतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मित्रांनो, असे मानले जाते की पापमोचनी एकादशी या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना माणसाच्या आयुष्यातील अडथळे कमी करतं. अनेक लोकांचा असा अनुभव आहे की या दिवशी केलेल्या छोट्या सेवेमुळे त्यांच्या जीवनात चांगले बदल झालेले आहेत. जर शक्य असेल तर उद्या गरजू व्यक्तींना थोडे अन्न किंवा फळं दान करा. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या शक्य असेल तितकं राग करू नका, वाईट बोलू नका आणि कोणालाही दुखवू नका. कारण एकादशीच्या दिवशी खरा अर्थ म्हणजे मन शुद्ध ठेवणं. मित्रांनो, उपवास करणे चांगले असतेच, पण उपवासापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट आहे मनापासून केलेली भक्ती. म्हणून उद्या उपवास नसेल तरी फक्त सकाळी 5 मिनिटे काढा, दिवा लावा आणि भगवान विष्णूंचे स्मरण करा. इतके जरी केले तर त्या दिवसाचे पुण्य तुम्हाला नक्की मिळेल असे मानले जाते. जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशा धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री विष्णू. धन्यवाद. भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. बाय.